आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी याला असं कधीच बघितलं नाहीये। आशू, तुला होणारा त्रास मला कळतोय। सीताई पण बरोबर म्हणतात, मला सगळं जरा जपून सांभाळून करायला पाहिजे। आशूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याला यातनं लवकरात लवकर बाहेर काढायला हवं। आशू, शिवा, ऐक ना, उठतोस का? जरा जेवून घे, चल। मला भूकच नाहीये, भूक मेलीये माझी। आशू, हे बघ, इकडे बघ माझ्याकडे। हे बघ आशू, तू काहीही केलेलं नाहीये सारे। माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर। तुला फसवलंय अरे कोणीतरी, तू निर्दोष आहेस। पण सगळे पुरावे माझ्या विरुद्ध आहेत ना। आशू, हे बघ, ते खरे नाहीयेत पुरावे, आणि पुरावे तयार करता येतात अरे। हे बघ आशू, मी तुझ्यावर प्रेम फक्त तुला बघून नाही केलंय, तुला ओळखून केलंय अरे। तू स्त्रियांचा किती आदर करतोस। आपल्या घरातलंच बघ ना, सीताई, काकू, संपदा, कीर्तिताई, मला, आम्हा सगळ्यांना केवढं जपतोस तू अरे। कधी कधी कीर्तिताई केवढ्या चुकतात, तरी पण तू ताईसारखं ओरडतोस त्यांना। एवढं सगळं छान करतोस, तू आत्ता का खचून गेलायस? हे बघ आशू, तू खंबीर राहणं गरजेचं आहे। मग तू खंबीर राहिलास ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्रूव्ह करायला ना सोप्या जातील। शिवा, पण मला कळत नाहीये काय करायचं। आशू, तुला काहीही करायचं नाहीये, मी आहे ना, मी सगळं नीट करेन। हा, तू फक्त आता धीर धर आणि शांत राहा, सगळं नीट होणार आहे। त्यासाठी तुला जेवावं लागेल, हो की नाही? जेवला नाही तर परत आजारी पडशील। जेवशील थोडं? प्रयत्न करतो। सॉरी शिवा, माझ्यामुळे तुला त्रास सहन करायला लागतोय खूप। आशू, अरे मी तुझी बायको आहे ना, हो की नाही? मग बायकोला असं सतत कोण सॉरी बोलतं का? नाही ना। एक घास भाऊंचा, हा एक घास। कोण आहे? आशू, तू काळजी करू नको, जरा थांब। कोण आहे तिथे? काय लिहिलंय त्यात शिवा? आशुतोष देसाई एक नंबरचा नालायक माणूस आणि चारित्र्यहीन आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। नाही, काही नाही आशू, हे बघ, तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल। तू थांब इथे। शिवा, मला सांग त्यात काय लिहिलं? काही लिहिलेलं नाहीये, सगळं नीट आहे। तू काळजी करू नको, आणि तू बाहेर अजिबात यायचं नाही। तू इथेच थांब, मी बघून येते। हा, मी आले बघ। शिवा, अगं कोण आहे? समोर या ना। कोण आहे? शिवा, अगं बा, काय झालं? तू तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना?
ते मला नाही काही कळत आहे. आशूने कुणाचं काय वाईट केलंय? का लोक असं करतायत? त्याने काय केलं? कंपनीसाठी एवढी मेहनत घेतली, भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्याची ही किंमत आहे का? शिवा शांत हो, सगळं नीट होईल. कसं ठीक होईल? लोक घरावर दगड मारतायत. लागला असता चुकून कुणाला, आशूला लागला असतं तर काय केलं असतं? आशू आधीच खूप कचरा आहे. मी कसं त्याला सांभाळू? आपलं घर कसं सांभाळू मला नाही कळत आहे काही. घराचं रक्षण आम्ही करू. तुला आशू जिजूंसोबत उभं राहावं लागेल शिवा. अगं तुम्ही कसे काय इथे आलात? शिवा अगं ते महत्वाचं नाहीये. आता आम्ही इथे आलो आहोत आणि आम्ही सर्व मुली इथे घराबाहेर पहारा देणार आहोत. अगं पण तुम्हाला हे सगळं कसं कळलं? ते मगाशी दगडाचा आवाज आला तेव्हा मी डिप्परला कॉल केला होता आणि आम्ही इथे येत होतो तेवढ्या सायली भेटली. हे पण आले आमच्यासोबत. अगं ऐकायलाच तयार नाही. ऐकणार तरी कसं रे? ज्या शिवाने आम्हाला धीर धरायला, हिम्मत एकवटून संकटाच्या विरोधात उभं राहायला शिकवलं, ज्या आशू जिजूंनी आमच्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आणि आज ते संकटात आहेत म्हटल्यावर त्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. अगं तुम्ही आलात खरं, पण तुमच्या घरच्यांचं काय? अरे ही केस खूप डेंजर आहे. फक्त आसूला नाही, आम्हाला पण तोंड द्यावं लागतंय. शिवा अगं तू अजिबात आम्हाला हे सगळं एक्सप्लेन करू नकोस. बरोबर, आम्हाला माहिती आहे काय खरं आहे ते, आणि त्याचमुळे आम्ही तुमच्या बाजूने उभे आहोत. आणि तुम्ही घरच्यांची टेन्शन नका घेऊ, आम्ही त्याची सगळी व्यवस्था करून आलोय. चला मग आपण आपल्या कामाला लागूयात. अरे पण तुम्ही शिवा अगं आम्ही आहोत. तू घरच्यांना सांभाळ, आम्ही आहोत बाहेर. बघा ना सीताई, मी काय करू यांचं आता? कोण करतं एवढं कोणासाठी? अगं शिवा तुझ्यासाठी करताय. तू एवढं सगळं लोकांसाठी केलं, आता त्यांना परतफेड करायची संधी मिळते तर करू दे ना. शिवा, आजपर्यंत तू केलेल्या सगळ्या चांगल्या कामांची ही पावती आहे असं समज. देवाने तुझ्यासाठी खूप काही चांगलं लिहून ठेवलं, त्यातलीच ही एक गोष्ट असं समज. आई तुझ्यासाठी कोणी एका पायावर यायला तयार आहे. किंवा आता टेन्शन नको मी भाई, तू आम्ही आलो ना सगळे. आणि तुझ्या डोळ्यात पाणी चांगलं नाही वाटत यार. तू ते काय बोलतात, शेर आहे भाई, तू शेर. आणि आता आपल्याला इमोशनल होऊन चालणार नाही. ही केस आपल्याला डोकं लावून लढवायची. नाही रडणार मी. माझी सगळी माणसं माझ्या सोबत आहेत. मला आणखीन काय पाहिजे?